नमस्कार. आज आपण बघणार आहोत ArcGIS मध्ये हिलशेड हा मॅप कसा बनवायचा. त्यासाठी सर्वप्रथम आपण ArcGIS हे ओपन करून घेऊया आणि मग आपण बघूया हिलशेड हा मॅप कसा बनवायचा. तर आपलं ArcGIS ओपन झालं आहे. इथे वरती एक ऑप्शन आहे ॲड डेटा. तिथून आपण डेमचा डेटा ॲड करणार आहोत. डेम म्हणजे डिजिटल एलिव्हेशन मॉडेल. तुम्ही तुमचा डेटा जिकडेही सेव्ह केला असेल तिथून असा डेमचा डेटा ॲड करूया. हा माझा क्लिप केलेला डेमचा डेटा आहे. तर आपण बघू शकतो जेव्हा मी हा डेटा इथे ॲड केला तो हा लेयर्समध्ये दिसतोय आपल्याला. मी क्लिप नावाने सेव्ह केला होता म्हणून तो इथे लेयर्समध्ये आपल्याला दिसतोय. त्यानंतर आपल्याला बनवायचा आहे हिलशेड मॅप. तर आपण आर्क टूल बॉक्स ओपन करूया. हा इथे आर्क टूल बॉक्सचा ऑप्शन आहे. त्यावर आपण क्लिक करूया आणि असा टूल बॉक्स नवीन ओपन होईल. त्यानंतर आपल्याला जायचं आहे स्पेशल अनालिसिस टूलमध्ये. त्यामध्ये खाली सरफेसचं ऑप्शन आहे आणि इथे हिलशेडचं ऑप्शन आहे. त्याच्यावर आपण डबल क्लिक करूया आणि एक नवीन डायलॉग बॉक्स ओपन होईल. इनपुट रास्टरमध्ये आपल्याला क्लिप केलेला डेम इथे इनपुट करायचा आहे और ती लेयर इथे ॲड करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला द्यायचं आहे एक आउटपुट लोकेशन. तुम्हाला तुमचा मॅप ज्याही ठिकाणी सेव्ह करायचा असेल और तुम्ही ज्याही ठिकाणी त्याचा फोल्डर बनवला असेल त्या ठिकाणी तो मॅप सेव्ह करूया. मी इथे नेममध्ये हिलशेड असं नाव दिलं आहे. सेव्ह अँड ओके. तर आपण खाली बघू शकतो ही प्रोसेस होत आहे त्यामुळे इथे असं हिलशेडचं नाव येत आहे. आणि अजून एका ठिकाणी बघायचं म्हटलं इथे जिओ प्रोसेसिंगमध्ये रिझल्ट्सचं ऑप्शन येतं त्या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकतो. तर आपली ही प्रोसेस झाली आहे. इथून आपण याचा कलर रॅम्प चेंज करूया. तर अशा प्रकारे आपण हिलशेड बनवला आहे. अशा प्रकारे हिलशेडचा मॅप आपण शिकलोय कसा बनवायचा आहे. धन्यवाद.